स्वागत. मंडळी, आजचा विषय थोडासा अस्वस्थ करणारा आहे, विचार करायला लावणारा आहे. आजचा विषय आहे, समाजाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे का? मुंबई तरुण भारतच्या 28 जूनच्या अंकामध्ये आलेला हा लेख आहे. तो लेख आज आपण ऐकणार आहोत. डॉक्टर यश वेलणकर यांनी लिहिलेला हा लेख आहे आणि आपल्याला खरंच तो विचार करायला प्रवृत्त करणारा वाटला, म्हणून मी हा तुमच्याबरोबर शेअर करते आहे. रागाच्या एका क्षणात होत्याचे नव्हते होते आणि थंड डोक्याने रचलेल्या कटामुळे आयुष्यभराची स्वप्न मातीत मिसळतात. सांगलीत एका मुख्याध्यापक वडिलांनी स्वतःच्या 12वीतील मुलीची हत्या केली. मालाड स्टेशनवर लोकलच्या दरवाजात झालेल्या वादावरून एका मुलाला जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये डॉक्टर पत्नीची हत्या की आत्महत्या? लोहगडावरील अपघात हा अपघात की हत्या? त्याचबरोबर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर नसरापूर येथील चिमुरडीवर झालेला बलात्कार. या 5 घटना वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक वर्गात, वेगवेगळ्या कारणांसाठी घडलेल्या आहेत. पण त्यामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आपला समाज भावनिकदृष्ट्या आजारी पडतोय आणि आपण त्याला फक्त गुन्हा म्हणतो, आजार नाही. आज आपल्या समाजाचेच मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडतात. ब्रेकिंग न्यूज म्हणून त्या सांगितल्याही जातात. गुन्हेगारी वातावरणात वाढलेली माणसे पैशांसाठी मारामारी करतात. त्यामध्ये काही वेळा खूनही होतो. दारू पिऊन अशा घटना होतात असे म्हणून बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसं त्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र या ज्या 5 घटना मी आज इथे सांगणार आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. यातील 2 घटना या आकस्मिक रागाच्या भरात घडलेल्या आहेत, पण 2 घटना नियोजन करून घडलेल्या असाव्यात आणि एक घटना समाजाला आणि व्यवस्थेला देखील मानसिक स्वास्थ्याची पुरेशी माहिती नसल्याचे लक्षण आहे. पहिली घटना, सांगली जिल्ह्यातील एका गावातील मुख्याध्यापक वडिलांनी त्यांच्या 12वीतील मुलीला रागाच्या भरात इतकी मारहाण केली की त्या मुलीचा मृत्यू झाला. माजी सरपंच असलेल्या मुलीच्या आईनेच ही घटना पोलिसांना सांगितली. त्या मुलीला एका परीक्षेत कमी गुण मिळाले, त्यासाठी वडील तिला रागावले. यामध्ये फारसे चुकीचे घडलेले नाही. तुमच्या आमच्या घरातही असे घडतेच की. पण त्यावेळी त्या मुलीने वडिलांना उलट उत्तर दिले की तुम्ही तरी कुठे कलेक्टर झाला आहात. हे ऐकून वडिलांचा पारा चढला. ते रागाने बेभान झाले. त्यांनी घरातील काठी घेऊनच मुलीला मारहाण केली. या घटनेत मुलीचा खून करण्याचा वडिलांचा हेतू नव्हता, पण रागाने बेभान झाल्याने सुशिक्षित व्यक्तीच्या हातून सुद्धा कसे भयानक दृश्य कृत्य होऊ शकते हे या घटनेतून अधोरेखित होते. अशीच किरकोळ भांडणातून मारहाण केल्याची घटना मालाड रेल्वे स्टेशनवर घडली. दरवाजात उभे राहिल्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या भांडणातील एक व्यक्ती जी कॉलेजमध्ये प्राध्यापक होती ती मालाड स्टेशनवर लोकलमधून उतरली. त्याच्या मागून ज्याच्याशी वाद झाला तो माणूस देखील उतरला. तो हिरे घासण्याचे काम करणारा होता. त्याने त्याच्या खिशातील हिऱ्यांना पैलू पाडण्याचा चिमटा जो त्याच्याकडे होता तो त्या प्राध्यापकाच्या पोटात खुपसला. त्यामुळे अति रक्तस्राव होऊन त्या बिचाऱ्या प्राध्यापकाचा मृत्यू झाला. या घटनेत मनात साठलेला राग कसा भयानक परिणाम घडवू शकतो हे आपल्याला पाहायला मिळते. मुंबईत लोकलमधून प्रवास करताना रोज किमान एक तरी भांडण पाहायला मिळतेच. कारण परिस्थितीवरील राग माणसे आजूबाजूच्या माणसांवर काढत असतात. मुंबई रेल्वे पोलिसांकडे गेल्या वर्षभरात 1800हून अधिक रेल्वे परिसरात घडलेल्या मारामारीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. म्हणजे मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या रोज सरासरी 5 माऱ्या या पोलिसांपर्यंत पोहोचतात. यावरूनच लोकांच्या मनात किती राग आहे आणि तो कसा व्यक्त होतो याचा अंदाज आपण करू शकतो. या प्रकारच्या रागाच्या भरात होणारे खून आणि मारामाऱ्या कमी करायच्या असतील तर मनातील भावना जाणणे आणि त्यावर काम करणे हे महत्त्वाचे आहे. हे वेळोवेळी सांगत राहावे लागेल. त्यावर लेखन, ठिकठिकाणी चर्चा, यामध्ये माणसांना सहभागी करून घेणे हे समाजातील जाणत्या व्यक्तींनी सतत करत राहायला हवे. मात्र समाजात मानसिक आरोग्याला महत्त्वच दिले गेले जात नाही. त्याची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नसरापूर येथे घटना घडली तशाच घटना घडताना दिसतात. नसरापूर येथे आरोपीने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. त्यात मुलीचा गुदमरून मृत्यू झाला.
त्यावर त्याने तिचा मृतदेह तिथेच शेणात लपवून ठेवला. या घटनेच्या विरोधात रास्ता रोको झाला. अगदी मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली. पण या घटनेतील आरोपी यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटनांत पकडला गेला होता. त्यावरूनच हा आरोपी गुन्हेगारी स्वभाव विकृती म्हणजेच अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा असणारा असावा. अशा व्यक्तींना दुसऱ्या माणसांच्या भावना समजतच नाहीत. स्वतःला मजा मिळावी म्हणून त्या इतरांवर अत्याचार करतात. पोक्सोखाली पूर्वी अटक झालेली व्यक्ती पुराव्याच्या अभावी सुटते आणि पुन्हा असे गुन्हे करते. कारण पोलीस, वकील आणि समाज यांना व्यक्तिमत्वातील विकृतींची पुरेशी माहिती नसावी. अशा गुन्हेगारांना मनोरोगतज्ञ डॉक्टरांना दाखवून जन्मठेपेसारखी शिक्षा आणि तुरुंगातही मानसोपचारांची व्यवस्था करायला हवी. अन्यथा मानसिक विकृतीमुळे अशी माणसे पुन्हा पुन्हा गुन्हे करतच राहतील. यानंतरच्या 2 घटना श्रीमंत आणि सुशिक्षित समाजात नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या असाव्यात. यातील एक घटनेतील आरोपी फरार आहे तर दुसरा पुण्यात घडलेल्या घटनेतील आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचे कुटुंबीय फरार आहेत. नाशिक येथे एक लोकप्रिय डॉक्टर स्त्री तिच्या बेडरूममध्ये गळफास लावलेल्या स्थितीमध्ये सापडली होती. तिने आत्महत्या केल्याचे भासवले गेले. माहेरच्या माणसांनी याबाबत पोलीस तक्रार केली. जिचा मृत्यू झाला ती डॉक्टर असून तिच्या मुलींच्या परीक्षा होईपर्यंत माहेरी जायला तयार नव्हती. ती आत्महत्या कशी करेल असा त्यांचा प्रश्न. तिच्या डॉक्टर पतीचे विवाहबाह्य संबंध असून त्यावरूनच त्यांच्यात सतत वाद होत असत. पण आपला नवरा या पातळीवर जाऊन आपल्यालाच ठार मारेल अशी शंका त्या स्त्रीच्या मनात आली नसावी. पोलीस तपासात त्यांच्या बेडरूममध्ये 2 इंजेक्शन सिरिंज मिळाल्या. त्यावरूनच झोपेचे इंजेक्शन देऊन नंतर तिला गळफास लावला असण्याची शक्यता समोर आली आहे. त्या स्त्रीचा डॉक्टर पती आणि त्याच्याबरोबर काम करणारी डॉक्टर मैत्रीण दोघेही फरार आहेत. त्यावरूनच ही आत्महत्या नसून खून असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या घटनेत पुण्यात ज्याच्याशी लग्न ठरले आहे त्या तरुणालाच तरुणीने स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगडावर नेले. सेल्फी काढण्यासाठी त्याला डोंगराच्या कड्यावर नेले आणि तेथे त्याचा पाय घसरला आणि दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे चित्र निर्माण केले. ती उपवर तरुणी या घटनेनंतर 4 दिवसांनीच मुलाच्या घरी गेली. त्यावेळी ती घटना कशी घडली हे सांगत असताना ती विसंगत बोलत होती. तिची देहबोली काहीतरी वेगळेच सांगत होती. त्यामुळे मृत मुलाच्या बहिणीला संशय आला. पोलीस तपास केल्यानंतर ती मुलगी आणि तिचा प्रियकर यांनी नियोजन करून हा खून केला आहे असे आढळले. सेल्फी काढताना धक्का देऊन तिनेच त्याला दरीत पाडले असे ती तरुणी आणि तिच्या प्रियकराच्या फोनवरील माहितीवरून दिसत आहे. ज्यांचे लग्न ठरले होते ती दोन्ही कुटुंबे पुण्यातील अब्जाधीश व्यावसायिक आहेत. या दोन्ही घटनांमध्ये आपल्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला बाजूला करून तो मृत्यू वा आत्महत्या किंवा अपघात वाटावा असे चित्र निर्माण केले आहे. बरोबर पाहता हे पहिल्या 2 घटनांसारखे भावनेच्या भरात केलेले कृत्य नाही, पण जगाला किंवा कुटुंबियांना मान्य नसणारे प्रेमसंबंध शेवटच्या दोन्ही घटनांमध्ये आहेत. प्रेम किंवा लैंगिक आकर्षण ही भावना माणसाच्या मनात ठराविक पद्धतीनेच विचार निर्माण करते. त्यामुळे क्रिएटिव्ह आयडिया सुचतात. आपण आपल्या संबंधातील अडथळा दूर करून नामानिराळे राहू शकतो असे वाटू लागते. आपण आपल्या हुशारीचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीला संपवू शकतो आणि बनाव निर्माण करू शकतो असे या माणसांना वाटत राहते. स्वतःच्या सुखासाठी एका व्यक्तीला ठार करण्याचे थंड डोक्याने नियोजन केले जाते. हे म्हणजे हा गुन्हा करणाऱ्या माणसांप्रमाणेच समाजाचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे लक्षण आहे. ज्या निष्पाप व्यक्ती बळी पडल्या त्यांनी आपल्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवला, हाच त्यांचा दोष ठरला. हे केवळ या 5 घटनांपुरते मर्यादित नाही. या घटना हे हिमनगाचे दिसणारे टोक आहेत. नीट परीक्षेतील घोटाळा संदर्भात अनेक बुद्धिमान प्राध्यापक अडकले आहेत. परीक्षेत अपेक्षित यश मिळावे म्हणून पेपर विकत घेण्यासाठी हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज तयार आहेत. आता ती परीक्षा पुन्हा द्यावी लागणार म्हणून अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अशा अनेक घटना रोज घडताना दिसत आहेत. त्यावरूनच स्वतःला जे मिळवायचे आहे त्यासाठी कोणताही मार्ग निवडण्याची तयारी
केवळ राजकारणी लोकांचीच नसून डॉक्टर, उद्योगपती, प्राध्यापक अशा बुद्धिजीवी वर्गाची देखील असल्याचे दिसते. ते मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा स्वतःला संपवणे यामध्ये काही चूक आहे असे या माणसांना वाटतच नाही. या पाचही घटना एकच गोष्ट ओरडून सांगतात, ती म्हणजे आपण राग, हट्टीपणा आणि शरीर सुखाचा हव्यास यांना फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समजत आहोत. पण हा प्रश्न मानसिक आरोग्याचा देखील आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. या पाचही घटनांमध्ये मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते कोणते? क्षणिक रागाचे स्फोट, सांगलीतील वडील किंवा मालाडमधील प्राध्यापकाचा खून. या घटनामध्ये हेतू खुनाचा नव्हता, पण इमोशनल रेग्युलेशन अर्थात भावनिक व्यवस्थापन शून्य असल्याने असे घडले. सुशिक्षित झाल्याने, पैसे मिळवण्यासाठी एखादे काम करू लागल्याने माणसे भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होतातच असे नाही. त्यासाठी स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करावा लागतो. असे लक्ष देणे आवश्यक आहे हे पटावे लागते. 1800 पेक्षा अधिक मारामाऱ्या फक्त रेल्वे परिसरात निव्वळ एका वर्षात नोंदवल्या गेल्या. याचा अर्थ राग ही वैयक्तिक भावना राहिली नसून तो आता सामाजिक आरोग्याचा प्रश्न झाला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की विकृतीकडे दुर्लक्ष. नसरापूरची घटना ही अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर या प्रकारातली. अशा पद्धतीत असलेले गुन्हेगार पुराव्याअभावी सुटतात आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करतात. आपल्याकडे पोलीस, वकील, न्यायव्यवस्था यांना फॉरेन्सिक सायकॅट्रीचे योग्य ट्रेनिंग नसावे. त्यामुळे पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा देखील एक मानसिक आजार आहे याची जाणीवच होत नाही. अशा माणसांना शिक्षा आणि उपचार दोन्हीची आवश्यकता असून ही संकल्पनाच व्यवस्थेत आज नाही. त्यामुळे ती निर्माण करावी लागेल. मुद्दा म्हणजे थंड डोक्याने केलेले गुन्हे. नाशिकचे डॉक्टर जोडपे आणि लोहगड सेल्फी काढताना दाखवलेला अपघात फक्त प्रेमाचा प्रश्न नाही तर जगण्याच्या हक्काचाही प्रश्न आहे. आम्हाला हवे ते मिळवण्यासाठी आम्ही कोणालाही संपवू शकतो ही भावनाच मानसिक विकृतीची आहे. नीट घोटाळ्यातील प्राध्यापक असोत वा डॉक्टर आणि सुशिक्षित तरुण तरुणी, त्यांच्या बुद्धीचा वापर नीतीसाठी नाही तर गुन्हा लपवण्यासाठी करतात, तेव्हा तो समाजाच्या मानसिक आजाराचा पुरावाच म्हणायला हवा. सामाजिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करता येईल? तर आपण भावना व्यवस्थापन करण्याचे शिक्षण घरात, शाळेत, कामाच्या ठिकाणी कुठेही आत्ता घेत नाही आहोत. तेव्हा भावनांची सजगता येण्यासाठी कुणीही फारसे महत्त्व देताना दिसत नाही. राग आला की शांत कसे व्हायचे, अपमान झाला की तो कसा पचवायचा हे आपल्याला कुठेच शिकवलं जात नाही. त्यामुळे अनेक उच्च शिक्षित नवविवाहित बेभान होऊन एकमेकांना मारायला धावतात. त्यांना त्यांच्यातील मतभेद शांतपणे चर्चा करून सोडवताच येत नाही. मानसिक विकृती म्हणजे वेडेपणा हा आपल्या समाजातला मोठाच गैरसमज आहे. तो आधी दूर करायला हवा. माणसात स्वभाव विकृती असतात. अशा विकृती असलेले लोक मोकाट फिरतात आणि पुन्हा गुन्हे करत राहतात. हे थांबवायचे असेल तर विविध स्वभाव विकृतींची माहिती सर्वांनी घ्यायला हवी. यश म्हणजे पैसा, स्टेटस, मार्क्स, सेक्स, स्वतःला हवे ते मिळवणे आणि आपण किती यशस्वी आहोत याचे प्रदर्शन करणे आणि त्यासाठी कोणताही मार्ग चालतो असाच समज आज समाजात दृढ झाला आहे. त्यामुळे नीतिमत्ता दुय्यम झाली आहे. भावनिक आरोग्य यावर आज चर्चा होत नाही. घरात, शाळेत, ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यावर बोलणे म्हणजे कमजोरी दाखवणे असा एक समज असल्याचे पाहायला मिळते. समाज माध्यमांवर कोणत्याही लेखाखाली येणाऱ्या प्रतिक्रिया, ट्रोल करणे, शिव्या घालणे हे देखील समाजाचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे द्योतक आहे. फक्त पोलीस, न्यायालय आणि शिक्षा याने हे प्रश्न सुटणार नाहीत. समाजाचे मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी भावनिक साक्षरतेची गरज आहे. स्वतःच्या भावना ओळखणे, राग आला की लगेच कृती न करणे, काहीही बोलण्यापूर्वी काही सेकंद थांबणे आवश्यक असते. जेव्हा गरज आहे तेव्हा मदत मागणे आणि विकृत वर्तणूक दिसली की त्या व्यक्तीला तज्ज्ञांकडे घेऊन जाणे हे उपाय आपण सर्वजण करू शकतो. धार्मिक कट्टरता किंवा ईश्वराची भीती हा उपाय समाजाचे मानसिक आरोग्य सुधारू शकतो असे काही जणांना वाटते. मात्र ईश्वराची भीती ही काही प्रमाणात माणसावर धाक ठेवते,
पण त्यामुळे भावनेच्या भरात होणारे गुन्हे कमी होत नाहीत. कारण माणसाचा भावनिक मेंदू अधिक प्रभावी झाला की माणसाला विवेक राहत नाही. माणसाची श्रद्धा असली किंवा नसली, अगदी तो नास्तिक असेल तरीही त्याच्या मेंदूत ते घडूच शकते. त्यामुळे धार्मिक उपासना आणि न्यायव्यवस्था हे उपाय यासाठी पुरेसे नाही. त्याच्या बरोबरीनेच मानसिक आरोग्याची सजगता हा तिसरा स्तंभ विकसित करणे आवश्यक आहे. याचा विकास सर्व स्तरांवरील आणि धर्मांतील माणसांसाठी होणे देखील महत्त्वाचे झाले आहे. धर्मग्रंथ आणि भारताचे संविधान महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर स्वतःच्या मनाचे वाचन करणे देखील आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्याच मनात एक हिंसक व्यक्ती दडलेली असते, असे आधुनिक मानसशास्त्र सांगत आहे. आपल्या मराठीमध्ये रिकामे मन सैतानाचे घर अशी म्हण आधीपासूनच प्रचलित आहे. तो सैतान आपल्याच मनात असून त्याच्यापासून पळाल्याने तो नष्ट होत नाही. आपल्याच मनातील सैतानाला सामोरे जाणेही तितकेच आवश्यक असते. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी काही वेळ साक्षी होऊन आपल्या मनात आपोआप येणारे विचार पाहण्याचे तंत्र विकसित केले होते, पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आपण बाह्य अवधानात इतके वेगळं आहोत की स्वतःच्या मनात काय दडले आहे हे पाहायलाच आपल्याकडे वेळ नाही. यावर उपाय म्हणजे भावना, नीतिमूल्ये याविषयी घरात, कामाच्या ठिकाणी गप्पा, चर्चा, विचारविनिमय करायला हवा. घरात मुलांना दात घासायला शिकवले जाते तसे भावनिक व्यवस्थापनही शिकवायला हवे. पालकांनी स्वतःच्या वागण्यातूनच त्याचा आदर्श मुलांसमोर ठेवायला हवा. मुलांचे गुण आणि शैक्षणिक यश पुरेसे नाही, तर संवेदनशील माणूस म्हणून त्याची जडणघडण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या घरात भविष्यात खून, आत्महत्या किंवा बलात्कार करणारी व्यक्ती मोठी करत आहात याची जाणीव सर्वांनाच ठेवावी लागेल. खरंच मंडळी, हा लेख जो आहे तो खरंच आपल्याला विचार करायला लावतो आहे. क्षणोक्षणी तरी ह्या मारामारी किंवा खून याच्या बातम्या आपण ऐकतो आहोत. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आपल्याला त्या वारंवार आपल्या डोक्यावर आपटतायत. त्याचाही परिणाम आपल्यावर होतच असेल. आपण संवेदनशील होतो आहोत का असं वाटायला लागलेलं आहे. मानसिक आरोग्याबद्दल असंही आपल्याकडे खूप कमी बोललं जातं. ते बोललं जावं ह्याच्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे. याच्यासाठी लेखात म्हटल्याप्रमाणे बोललं जावं, त्याच्याबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे. या लेखातनं आपल्याला हेच कळतं आहे. शाळांमध्ये अजूनही आपण प्रतिज्ञा करतो की सर्व भारतीय माझे बांधव आहेत, पण ही प्रतिज्ञा मनामध्ये रुजवण्यात आपण कमी पडतो आहोत असं आज वाटायला लागलं आहे. मंडळी, आज इथे थांबूया. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.